बाप रे, काय त्या बॉलरचा चेहरा झाला होता माहितीये. त्याने बिचाऱ्याने यॉर्कर टाकला, तू डायरेक्ट ऑफ साइडला बाहेर भिरकावून दिलास. वा बाबा, यॉर्कर विषयी एवढं माहितीये. हा म्हणजे यॉर्कर, स्पिन, लेग स्पिन, नंतर काय ते बाउन्सर, लेग साइड, ऑफ साइड, स्लीप, स्क्वेअर कट. क्या बात आहे. काय असतं ना, एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल ना, तर ती गोष्ट आधीच समजून घ्यायला पाहिजे. त्यातलं पूर्ण ज्ञान मिळाल्याशिवाय हे ठरवायचं नाही विरोध करायचा का पाठिंबा द्यायचा ते. कळलं? पण बाबा त्या बॉलरला काय माहिती असेल ना मी किती क्रिकेट वेडा आहे. म्हणजे तो आपला यॉर्कर यॉर्कर टाकतोय सगळे आणि मी सगळे फुल टॉस उचलतोय. अरे क्या बात आहे. या का अशा बघताय? हा, काहीतरी अनपेक्षित चाललंय का इथे? काय झालं? नाही, आज अपेक्षेपेक्षा खूप जास्त वेगळा घडलाय. अच्छा, तो म्हणा कळतोय आम्हाला. आणि यांचा सोलो परफॉर्मन्स? बाबा खूप मस्त झाला, सगळेच खूप छान नाचले. उमा, तू बघितलास की नाही? तुला आवडला ना? अप्रतिम नाचते आपली गायत्री आणि सगळेजण रिहर्सल्स खूप एन्जॉय करतात. हा, आणि मी सुद्धा याची बॅटिंग एन्जॉय केली. आई आहे ना, माझ्या रिहर्सल पेक्षा तेजसची प्रॅक्टिस कशी चालू असेल याच्याकडेच तिचं जास्त लक्ष होत. काय आहे, मुलावर जास्त प्रेम आहे ना. ते पण आई खरंच तुला माहितीये, आधी तर मला खूप टेन्शन आलेलं ग की कसा खेळीन अँड ऑल, खूप असं बर्डन आल्यासारखं झालेलं. पण नंतर बाबांनी मला बोलावलं आणि मस्तपैकी मिठी मारली. मग काय, प्रत्येक बॉल फुटबॉल सारखा दिसत होता मला. अरे बाळा, मी फक्त बोलायचं काम केलं, बाकी तू तुझं स्किल दाखवलं. म्हणजे एखाद्याला क्रिकेट आवडत नसताना सुद्धा तो कसा सचिन तेंडुलकरचा खेळ बघत बसतो, तसं झालं माझं. काय खेळलाय पोरगा, वा. त्याचे कोच सुद्धा भयंकर खुश झाले. त्यांना जणू काही त्यांच्या टीमला सचिन तेंडुलकर मिळाला की काय असा आनंद झालेला होता. पहिल्या मॅचला शतक केल्यावर बॅट्समन जेवढा खुश होतो ना, तेवढी खुश झाली आज मी. वा आई, तू पण शिकल्या क्रिकेटची भाषा. मग तुझ्या बाबांना जमताय ना, मग लाडक्या आईला नको जमायला? हे पण आई, हे सगळं झालं ना ते बाबांनी मला इन्स्पायर केलं म्हणूनच. नाही रे बाबा, मी फक्त बोलायचं काम केलं. तू तुझं स्किल दाखवलंस, टॅलेंट दाखवलंस. बाबा, बट सिरियसली ऑल क्रेडिट गोज टू यू. पण ताई, तू करेक्ट आहेस. आपले बाबा खरंच सुपर्ब आहेत. म्हणजे ना, आपल्या कुठल्याही कठीण ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ना बाबा सॉलिड इन्स्पायर करतात. बाबा लगेच मी ना कुठेतरी तू महाराजांसारखं बाबा बी बदलल्यासारखं वाटायला लागलं. हे बघा, दुःख असू दे, आनंद असू दे, हिच्या डोळ्यातनं आपलं पाणी वाहतच आहे. हे रडूबाई, काय रडतेस? तसं नाही बाबा, आज तुम्हाला दोघांना एकत्र हसताना बघून खरंच खूप छान वाटतंय. अरे म्हणजे काय, आम्ही दोघं सतत भांडत असतो काय? हा, अजिबात नाही. अरे उलट राग, लोभ, भांडण, प्रेमाने बोलणं, माया करणं, या सगळ्या भावनांमुळे ना कुठलंही नातं असं सुदृढ बनतं. माहितीये, सगळ्याची गरज असते. आज खूप दिवसांनी घर भरले. माझ्या घराला घर पण आल्यासारखं वाटतंय. ज्या क्रिकेटनं आपल्या सगळ्यांना वेगळं केलं होतं ना, त्याच क्रिकेटमुळे आज आपण पुन्हा एकत्र आलोय.
मॅडम, तुमचं घर जरी भरलेलं असलं तरी आमच्या दोघांची पोट भरलेली नाहीये, ती रिकामी आहेत. ती भरलेली नाहीये, त्यामुळं काय भूक लागली आहे. म्हणजे यांना क्रिकेट खेळून भूक लागली आणि आम्हाला यांचं क्रिकेट बघून भूक लागली. जा काहीतरी खायला कर.